नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या युट्यूब चॅनलवरती. हा चेहरा तुम्हाला ऍडमिशन होईपर्यंत त्रास देणार आहे. का बरं सांगतोय? ऍडमिशनचं जे काही रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे एक्झामचं जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते आता सुरू झालेलं आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस करायची आहे, परंतु त्या अगोदर MSc CET ची एक्झाम द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज पण फ्री पाहिजे असतील. आता टेस्ट सिरीज फ्री का बरं देणार आहेस दादा? तर मी तुम्हाला याच रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये दाखवतो की सीईटी सेल तुमच्याकडून किती रुपये घेते. ठीक आहे. तर जे विद्यार्थ्यांनी पालक दादा सीईटी वाला चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की ज्या एक्झाम बद्दल ज्या काही अपडेट्स असतील, MSc CET असेल, JEE असेल, नीट असेल, MBA या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आता PCM आणि PCB ग्रुपसाठी जे काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे कालपासून, म्हणजे 10/1/2026 ते 12/2/2026 पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतोय. तर याच प्रकारचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे यासाठी मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देत आहे. आता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा अपार आयडी क्रिएट करायचा आहे. डिजिलॉकर नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा मोबाईलमध्ये. त्या ठिकाणी जाऊन तुमचे जे काही बेसिक डिटेल्स त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत ते भरा. त्यानंतर तुमचा आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP येतो. OTP झाल्यानंतर सर्व जे काही डिटेल्स भरलेले आहेत त्या सेव्ह करून ठेवा. तिथे तुमचा अपार आयडी तुम्हाला जनरेट होतो. त्यानंतर आधार कार्ड अपडेट करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांचं मार्कशीट आणि आधार कार्डवरचं नाव हे वेगवेगळं असेल, 10वीचं मार्कशीट आणि आधार कार्डवरचं नाव वेगवेगळं असेल, तर त्यांनी अपडेट करून घ्या. कारण की मार्कशीट, 10वीचं मार्कशीट आणि आधार कार्ड यांचं जे काही नाव आहे ते सारखं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा जो काही फोटो आहे तो देखील अपडेटेड करून घ्या आणि जन्मतारीख देखील. तर सुरुवातीपासून सांगतो की बेसिक जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती कशा प्रकारे आहे. आता सर्वात प्रथम तुम्हाला युजर इन्फॉर्मेशन विचारलेली आहेत. या ठिकाणी MST CET 2026 ची साईट ओपन केल्यानंतर MST CET 2026 ची साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस ऍडमिशन प्रोसेस 26-27 तिथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काहीतरी माहिती दिसेल, बरोबर. तर या ठिकाणी आता तुम्हाला भरायचं आहे की काय काय भरायचं आहे ते सांगतो. पर्सनल डिटेल्स ऑटोमॅटिक येऊन जातात, कारण की तुम्ही अपार आयडी जनरेट केलेला आहे. अपार आयडी जनरेट केलेला आहे, त्याच्यामुळे या सर्व डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी येऊन जातात. अपार आयडी जनरेट केले असल्या कारणास्तव या ठिकाणी तुमचे डिटेल्स ज्या ऑटोमॅटिक आलेले आहेत त्या सर्व बरोबर आहेत की नाही याची तुम्हाला खात्री करून घ्यायची असते. ठीक आहे. आता सार्थक कैलास जातील. त्यानंतर तुमची जन्मतारीख, यानंतर तुमचा आधार आयडी. क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपर आयडी. जो अपर आयडी तुम्ही जनरेट केलेला आहे तो ऑलरेडी या ठिकाणी तुमचा कॉपी होऊन जातो. त्यानंतर मोबाईल नंबर, फादर्स नेम या ज्या काही स्टार केलेल्या गोष्टी आहेत, या ठिकाणी ज्या रेड केलेल्या स्टार केलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कंपल्सरी असणं आवश्यक आहे. आणि ही जी काही माहिती आहे ती तुम्हाला पर्सनल डिटेल्स मध्ये फिल करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 10वी-12वीचं जे काही मार्कशीट आहे त्यानुसार कसं नाव आहे त्याप्रमाणे तुम्हाला या सर्व डिटेल्स भरायचे आहेत. आईचं नाव, जेंडर, रिजन, त्या ठिकाणी रिलिजन देखील आहे, मदर टंग मातृभाषा, नॅशनॅलिटी, मॅरिटल स्टेटस अनमॅरिड, अॅन्युअल फॅमिली इन्कम. जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट असतं त्यावरती इन्कम किती आहे त्या प्रकारे तुम्ही निवडू शकताय. जर तुम्ही या वर्षासाठी काढलेलं नसेल परंतु मागच्या वर्षी जे काढलेलं आहे त्याच्या अंदाजे या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट भरू शकताय. आता तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. ॲड्रेस लाईन 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल. स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर, तालुका शेवगाव. या ठिकाणी जे काही गोष्टी आहेत त्या मी भरलेल्या आहेत. त्यानुसार तुम्हाला तुमच्या भरायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व गोष्टी त्या ठिकाणी बघायला भेटतील आणि त्या भरायच्या आहेत. तर आर यू डोमिसाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट असल्या कारणास्तव तुम्ही यस या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे. मायनॉरिटी डिटेल्स, इथं माझी मायनॉरिटी नसल्यामुळे मी नो केलेलं आहे, परंतु तुमची जर मायनॉरिटी असेल तर या ठिकाणी तुम्ही यस करणं आवश्यक आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, तर या ठिकाणी नो. सिलेक्ट SSC और इक्विव्हॅलंट पासिंग इयर ज्या वर्षी तुम्ही 10वी पास झालेले आहेत तर त्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही इयर ऑफ पासिंग असेल त्या ठिकाणी या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला 10वीला किती टक्के पडलेले होते तेच. तर यानंतर तुम्हाला सिलेक्ट SSC और इक्विव्हॅलंट बोर्ड, जर तुमचं 10वीचं बोर्ड कोणतं होतं ते लिहायचं आहे. या ठिकाणी स्टेट बोर्ड आहे, जर तुमचं CBSE बोर्ड असेल तर त्या ठिकाणी सेंट्रल बोर्ड आहे. ठीक आहे. सिलेक्ट SSC स्कूल स्टेट महाराष्ट्र. आर यू अपेअरिंग और अपियर फॉर 12th HSC, जर तुम्ही 12वीत शिकत असाल किंवा 12वी पास झालेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला यस किंवा नो करायचं आहे. ठीक आहे. आर यू अपिअरिंग और अपियर फॉर 12th HSC इंजिनिअरिंग डिप्लोमा एक्झाम इन
26 जे विद्यार्थी 2026 मध्ये पेपर देणार आहे, म्हणजे आता जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत तर त्यांनी यस करायचं आहे. परंतु ज्यांनी अगोदरच 12वी 2025 साली दिली असेल आणि आता यावर्षी रिपीट करत असाल तर त्यांनी नो करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट एच-एस-सी इंजिनिअरिंग डिप्लोमा पासिंग इयर, तर तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेला आहात आणि त्या ठिकाणी तुमचं कोणतं बोर्ड 12वी साठी होतं, त्या प्रकारे या ठिकाणी या सर्व गोष्टी चूज करायच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टींसाठी चूजचा ऑप्शन येतो. त्या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला एक निवडायचं असतं. त्या ठिकाणी एस-एस-सी स्कूल स्टेट म्हणजे 10वीची जी काही 10वीचं जे काही तुमचं बोर्ड होतं ते कुठं झालं, ते म्हणजे महाराष्ट्रात झालं किंवा इतर राज्यात झालं असेल तर त्या ठिकाणी तुमचं राज्य लिहायचं असेल. त्या ठिकाणी आर यू अपिअरिंग ऑर अपिअर्ड फॉर 12th, सेम तेच कॉलम या ठिकाणी आलेला आहे. मार्क्स टाइप पर्सेंटेज, जर तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स पडलेले आहेत, म्हणजे आता तुमचा 600 मार्कांचा या ठिकाणी पेपर आलेला होता. कारण की हा जो फॉर्म भरलेला आहे तो 12वी झालेल्या विद्यार्थ्याचा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे प्रश्न विचारलेले आहेत. तर जे अपिअरिंग असतील तर त्यांना हे प्रश्न विचारले जाणार नाहीयेत. परंतु ज्यांचा डिप्लोमा झालेला असेल तर त्यांना हे सर्व गोष्टी भरणं आवश्यक आहेत. तर या सर्व गोष्टी कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला सीईटी सेलचं पोर्टल ऑटोमॅटिक ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सीईटी रजिस्ट्रेशन या पोर्टलवर क्लिक करायचं आहे. काय करायचं आहे? सीईटी रजिस्ट्रेशन या पोर्टलवर क्लिक करायचं आहे. परंतु ज्यांनी मॉक टेस्टचं जर ॲप्लिकेशन किंवा सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल, तर त्यांनी पुढं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी बघावे लागेल. आता या ठिकाणी थोडीशी माहिती दिलेली आहे. तर माहितीमध्ये काय-काय आहे? एम-एस-टी सी-ई-टी 2026 साठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने एच-एस-सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे तुम्ही 12वी दिलेली असावी. पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षात उपस्थित असलेले उमेदवारी सी साठी अर्ज म्हणजे जे काही 12th स्टँडर्ड अपिअरिंग विद्यार्थी आहेत ते देखील भरू शकताय. सविस्तर माहिती ही सी सेलचं जे काही ब्राउचर आहे त्यामध्ये दिलेली आहेत. मेन गोष्ट याच्यातली फक्त एवढंच आहे की कॅटेगरी. महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी आरक्षणाचा दावा करत असल्यास आपला प्रवर्ग एस-सी, एस-टी, ओबीसी, व्हीजे, डी-टी, एन-टी, ए, बी, सी, एन-टी-डी त्याचबरोबर एस-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, पी-डब्ल्यू-डी इत्यादी स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक आहे. म्हणजे काय? रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला विचारले जाईल की कॅटेगरी कोणती आहे, तर ती तुम्हाला भरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट असतील तर त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा यू-डी-आय-डी कार्ड असणं देखील आवश्यक आहे. आता मेन गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा की यासाठी फी किती आहे? एम-एस-टी सी-ई-टी 2026 अर्ज शुल्क पुढील प्रमाणे. जर अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असेल किंवा महाराष्ट्र कॅन्डिडेट असेल आणि ओपन कॅटेगरी असेल तर त्यासाठी फक्त पीसीएम किंवा पीसीबी गटासाठी अर्ज करण्याची फी जी आहे ती आहे 1300 रुपये. म्हणजे काय? पीसीएम साठी फी आहे 1300 रुपये. पीसीबी साठी फी आहे 1300 रुपये. हे कोणासाठी? ज्यांची ओपन कॅटेगरी आहे आणि OMS म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी ही पेपरची फी आहे. परंतु आता या वर्षी 2 अटेम्प्ट होणार आहेत. किती अटेम्प्ट होणार आहेत? 2 अटेम्प्ट होणार आहेत. तर 2600 दोन्ही तुम्हाला फी लागणार आहेत. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांची दिलेल्याप्रमाणे आरक्षणाची कॅटेगरी आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 1000 रुपये फी आहे. जर तुम्हाला पीसीएम आणि पीसीबी दोन फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला 2000 रुपये फी लागणार आहे. परंतु तुम्हाला 2 अटेम्प्ट द्यायचे असतील तर 4000 रुपये फी लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन नोंदणी वगैरे या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे. अर्ज अंतिम तारीख येण्यापूर्वीच तुम्हाला अर्ज करावा लागेल, त्याची फी भरावी लागेल असं माहिती दिलेली आहे. एकच ओ-टी-पी किंवा एकच मोबाईल नंबर तुम्हाला वापरता येतो आणि एकच ईमेल आयडी वापरता येतो. ठीक आहे. आता या ठिकाणी सर्व जे काही डिटेल्स आहेत त्या भरलेल्या आहेत. भरलेल्या डिटेल्समध्ये तेच तुम्हाला पुन्हा या ठिकाणी बघायला भेटतात. आता मेन गोष्ट काय आहे? आर यू एन ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का? या ठिकाणी नो करा. कॅटेगरी इन्फॉर्मेशन मध्ये काय? आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत का? जर तुमच्याकडे डोमिसाइल असेल तर येस करा. जर अदर दॅन महाराष्ट्र म्हणजे ओएमएस कॅन्डिडेट असेल तर नो करा. कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, आपला जात संवर्ग निवडा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे. जर ओपन असेल तर ओपनचा पर्याय निवडा. जर तुमची कॅटेगरी ओबीसी असेल, एसबीसी असेल, एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस, परंतु तुम्हाला स्टेटचं ईडब्ल्यूएस आवश्यक आहे. कशाचं? स्टेटचं. सेंट्रलचं ईडब्ल्यूएस चालत नाही. त्यानंतर एनटी कॅटेगरी असेल, एनटी मधून ए, बी, सी, डी असेल, व्हीजे कॅटेगरी असेल, डीटी असेल, तर या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला जर मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटीचा पर्याय येतो.
त्या ठिकाणी परमनंट ॲड्रेस तर ऑलरेडीच आपण भरलेला आहे. तोच याप्रमाणे तुम्हाला बघायला मिळतो. परंतु या सर्व गोष्टी अजून पण ॲप्लिकेशन फॉर्म बाकी आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला दादा सी-ई-टीवाला काउन्सिलिंगबद्दल छोटीशी माहिती देतो. आतापर्यंत आपण जवळपास 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करून दिलेले आहेत. तर आपण आपल्या काउन्सिलिंगमध्ये काय-काय गोष्टींचं मार्गदर्शन करतो, तर ब्रांच सिलेक्शन असतंय. कंप्लीट सपोर्ट फॉर ॲडमिशन म्हणजे तुमच्या ॲडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी दादा सी-ई-टीवाला काउन्सिलिंगतर्फे घेतली जाते. ॲप्लिकेशन प्रोसेस आता जो ॲप्लिकेशन फॉर्म भरत आहे मी, त्याच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म आम्ही जे काही विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये एनरोल होतात, परंतु मर्यादित संख्या जी आहे ती फक्त 100 विद्यार्थ्यांची आहेत आणि ऑलरेडी 50 ॲडमिशन तर झालेलेच आहेत. जे काही रेफरन्स ॲडमिशन असतात 2026 साठी तेवढ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन ऑलरेडी झालेले आहेत. फक्त 50 जागांसाठी आता आम्ही ॲप्लिकेशनची प्रोसेस करतो. तर ॲप्लिकेशन प्रोसेस ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून करायची असेल, तर त्यांनी 8767 444 या नंबरवरती संपर्क करू शकताय. यामध्ये अजून काय देतो, वेबिनार्स अँड क्वेश्चन अँड आन्सर सेशन असतात, व्हर्च्युअल मीटिंग्स फॉर कंटिन्युअस गाईडन्स, पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म प्रिपेअर्ड फॉर ईच एनरोल्ड स्टुडंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जसे काही पर्सेंटाइल असतात त्या प्रकारे तुम्हाला तुमचा ब्रांच आणि कॉलेज सिलेक्शन प्रकारे आम्ही ऑप्शन फॉर्म तयार करून देतो, म्हणजे कॉलेजची लिस्ट देतो. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग बाय एक्सपिरियन्स एक्सपर्ट्स म्हणजे जे काही ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे असतील तर ते सर्व विद्यार्थी जे आहेत हे इंजिनिअरिंग क्षेत्रातून गेलेले आहेत. फ्री टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला मेंटरशिप देखील दिलेली जाते. ऑलरेडी तुम्हाला सर्व काही गोष्टी आमचे काही प्राऊड मोमेंट्स आहे 2025 साठी 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेले आहेत. तर हे ॲडमिशन कॅप राऊंडने पण झालेले आहेत प्लस स्पॉट राऊंडने पण झालेले आहेत. ज्यावेळेस आपण कॉलेज सिरीज सुरू करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल स्पॉट राऊंडचं महत्त्व काय असतं. तर ॲडमिशन्स अचीव इन हाय डिमांड ब्रांचेस लाईक CS, AIML, AIDS, IT, ENT, जी काय ब्रांच हवी असेल, स्ट्रॉंग परफॉर्मन्स इवन फॉर लो पर्सेंटाइल विथ बेस्ट पॉसिबल कॉलेज आउटकम्स, हाय सॅटिस्फॅक्शन रेट विथ स्ट्रॉंग ॲल्युमिनाय नेटवर्क इन टॉप कॉलेजेस. आणि एक गोष्ट शेवटची सांगतो, 100% ॲडमिशन गॅरंटी तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत. तर आता सुरुवातीला जे काही मी तुम्हाला कॅटेगरीचं विचारलं होतं, या ठिकाणी तुम्ही तुमचा कॅटेगरी निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे की नाही असं विचारलं जातं. जर असेल तर अवेलेबल म्हणा आणि त्या ठिकाणी अवेलेबल म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची जात या ठिकाणी निवडायची असते. जर नसेल आणि तुम्ही अप्लाय केलेलं आहे आणि तुमच्याकडे पावती देखील भेटलेली आहे. काय? तुम्हाला पावती देखील भेटलेली आहे. तुम्ही अप्लाय केलेलं आहे, पावती भेटलेली आहे. तरी ते तुम्हाला अप्लाइड बट नॉट रिसीव्हड करायचं आहे. आणि तुमची कॅटेगरी आहे, परंतु तुम्ही अप्लाय नाही केलेलं, तर तुम्हाला तिथं नॉट अप्लाइड म्हणायचं आहे. परंतु ज्यावेळेस तुमचं ॲक्चुअल पर्सेंटेजचं रजिस्ट्रेशन असतं, म्हणजे सीईटीचा स्कोर आल्यानंतर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन असतं, तर ती सर्व जी काही मार्क्स लिस्ट असते किंवा जे काही तुमचं आत्ताचं जे काही रजिस्ट्रेशन आहे, जे एम-एस-टी सी-ई-टी एक्झामिनेशनचं जे रजिस्ट्रेशन आहे, ते पूर्णपणे आपण चेंज करू शकतोय. तर या ठिकाणी अवेलेबल असेल तर तुम्हाला ते जी काही माहिती विचारलेली आहे, ती भरायची आहे. त्यावरती नंबर वगैरे टाकायचा आहे. ठीक आहे. जात प्रमाणपत्र क्रमांक त्याचबरोबर ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात जमात वैधता प्रमाणपत्राची स्थिती. जर इथे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर सेम 3 ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. जर असेल तर येस म्हणा, अप्लाइड म्हणा. त्या ठिकाणी जे काही नंबर असतील ते भरा. जर सर्टिफिकेट असेल परंतु जात प्रमाणपत्र नाही, सॉरी कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, तर त्या ठिकाणी सर्टिफिकेटला अप्लाइड म्हणू शकताय आणि या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीसाठी नॉट अप्लाइड देखील तुम्ही म्हणू शकताय. परंतु जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय करायला टाकलेली परंतु मिळाली नाही, तर अप्लाइड बट नॉट रिसीव्ड देखील करू शकताय. ठीक आहे. नॉन क्रिमिनल जर असेल तर त्या ठिकाणी पण सेम तीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आता अप्लाइड बट नॉट रिसीव्ड या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलंय परंतु अजून तुम्हाला भेटलेलं नाही, तर या ठिकाणी तुम्हाला पावती क्रमांक टाकायला आलेला आहे. कास्ट सर्टिफिकेट ॲप्लिकेशन डेट, जात प्रमाणपत्र अर्जाची तारीख या ठिकाणी विचारलेली आहे. ठीक आहे. आता 10वीचं 12वीचं मार्कशीटचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला पीसीएमचा फॉर्म भरायचा आहे, पीसीबीचा फॉर्म भरायचा की पीसीएम आणि पीसीबीचा फॉर्म भरायचा आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या. आता पीसीएम, पीसीबी आणि पीसीएम, पीसीबी. ठीक आहे. तर या ठिकाणी 2 अटेम्प्ट होणार आहेत. काय होणार आहेत? 2 अटेम्प्ट होणार आहेत.
आता तुम्ही या ठिकाणी जर पीसीएम निवडलं, पीसीएम निवडलं आणि या ठिकाणी तुम्ही बोथ अटेम्प्ट्स केले, तर म्हणजे तुम्हाला पीसीएमचे 2 अटेम्प्ट देता येतील. जर तुम्ही आता पीसीएम निवडून तुम्ही पीसीबीला क्लिक केलं, तुम्हाला परत 2 ऑप्शन येतील. फर्स्ट अटेम्प्ट ऑर बोथ अटेम्प्ट. तुम्हाला 1 अटेम्प्ट द्यायचा की 2 अटेम्प्ट द्यायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं असतं, की मला पीसीएमचा पेपर दोन्ही पण द्यायचे आहेत, परंतु पीसीबीचा एकच द्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट करू शकताय. पण मी असं सांगेल ज्यांना पीसीबी आणि पीसीएम दोन्ही पेपर द्यायचे त्यांनी पीसीएम अँड पीसीबी ग्रुप निवडून बोथ अटेम्प्ट्सला क्लिक करा आणि दोन्ही पण अटेम्प्ट्स देऊन टाका. परंतु एखाद्याचं असे असेल की सर मला फक्त इंजिनिअरिंगच करायची, तर पीसीएम निवडा आणि बोथ अटेम्प्ट्सचा पर्याय निवडा. परंतु दुसऱ्याचं असं असेल की सर मला इंजिनिअरिंग नाही पण मला मेडिकल करिअर करायचंय, तर पीसीबी पर्याय निवडा आणि दोन्ही अटेम्प्टचा पेपर द्या. एखाद्याचा अजून निर्णय नसेल झालेला तर दोन्ही पण पेपर द्या आणि दोन्ही पेपर देऊन दोन्ही अटेम्प्ट द्या. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सेंटर्स निवडायचे आहेत. जे काही जवळील सेंटर असेल त्या ठिकाणी आपला पर्याय निवडा. आता जसं की माझ्या जवळ आहे अहिल्यानगर, तर अहिल्यानगर पर्याय निवडा. दुसरा आहे पुणे, पुणे पर्याय निवडा. तिसरा आहे छत्रपती संभाजीनगर, तर छत्रपती संभाजीनगर पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकताय. ठीक आहे. आता त्यानंतर टेस्ट सिरीजचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, की दादा सीईटी वाला काउन्सिलिंग तर्फे तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज दिली जाते. जर तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज पाहिजे असेल, तर तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय. त्यानंतर ज्यावेळेस आमचा टेस्ट सिरीजचं शेड्यूल येईल त्यावेळेस तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज त्या ठिकाणी देता येते. आता लक्षात घ्या, या ठिकाणी सीईटी सेलने 3 टेस्ट सिरीज ह्या फ्री दिलेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला इथं क्लिक करायचंय आणि 3चा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर ऑप्शनल पॅक निवडा. ज्या ठिकाणी तुम्ही ऑप्शनल पॅक निवडला आणि या ठिकाणी 3 क्लिक केलं, 1, 2, 3 असे ऑप्शन्स आहेत. तर त्याची फी जी आहे ती आहे ₹118. 3 टेस्ट सिरीजसाठी फी आहे ₹118. सायकोमॅट्रिक पॅक निवडायचा असेल तर त्याच ठिकाणी फी आहे ₹1180. परंतु मी असं सांगेल, या टेस्ट सिरीजसाठी फक्त हा 1 नंबरचा फ्री टेस्ट सिरीजचा पर्याय निवडा. या ठिकाणी खालचे पर्याय तुम्ही निवडले नाही तरी चालतील. तुम्हाला आम्ही पण टेस्ट सिरीज फ्री देणार आहोत. लक्षात घ्या. ज्यांना निवडायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला जे काही टेस्ट निवडायचे आहे त्या ठिकाणी फी भरून ती टेस्ट घेऊ शकताय. आणि सीटीचं रजिस्ट्रेशनच्या विंडोमध्ये जे काही तुम्हाला मॉक टेस्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही टेस्ट सिरीज परचेस केलेली असेल तर ही टेस्ट सिरीज परचेस करू नका. ही देखील महत्वाची गोष्ट आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट टाइपमध्ये तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे. आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं आहे आणि जे आधार कार्ड आहे त्याचा डॉक्युमेंटचा जो काही फोटो आहे तो या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आता जे विद्यार्थी पीसीएमचे दोन्ही अटेम्प्ट देणार आहेत, ओपन कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी फी आहे ₹2600. ज्यांची रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी ₹2000. जे विद्यार्थी पीसीबीचे आहेत 2 अटेम्प्ट ओपन कॅटेगरी 2600, 2 अटेम्प्ट रिझर्व्ह कॅटेगरी ₹2000. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फी स्ट्रक्चर भरायचं आहे. जे सीटी सेलने फ्री टेस्ट सिरीज 3 दिलेले आहेत त्याचा पण तुम्ही फायदा घ्या. ज्यांना पैसे भरून बाकीच्या टेस्ट सिरीज घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी खाली अजून 3 आणि 1 टेस्ट सिरीज दिलेली आहे. ते पैसे भरून देखील तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. थँक यू. अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे. पुढे तुम्हाला नंतर पेमेंट करायचं आहे. फोनपे, गुगल पे, पेटीएमद्वारे देखील तुम्ही पेमेंट करू शकताय. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काही अडचण आली तर 8767 या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकताय. थँक यू. थँक यू सो मच. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.